स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका तरुण उमेदवाराला चक्क तीन वेळा खाली वाकून नमस्कार केला होता। हा तरुण उमेदवार म्हणजेच रवींद्र सिंग नेगी यांचं दिल्लीच्या निकालामध्ये नेमकं काय झालं, ते विजयी आहेत का पराभूत झालेत, याविषयीचा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। याच प्रश्नावर उत्तर देण्यासाठी आणि प्रचारादरम्यान घडलेला एक रंजक किस्सा आपल्याबरोबर शेअर करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ घेऊन आलो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्तालय। पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रवींद्र सिंग नेगी हे 45 वर्षीय उमेदवार हे UPSC क्लासेससाठी प्रसिद्ध शिक्षक असलेल्या आम आदमी पक्षाच्या अवध ओझा यांच्या विरुद्ध विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले होते। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेगी यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सभा घेतली होती। याच सभेच्या दरम्यान एक किस्सा घडला आणि तो म्हणजे व्यासपीठावरती उभ्या असलेल्या मोदींना नमस्कार करण्यासाठी अनेक उमेदवार रांग लावून उभे होते। त्यातीलच एक होते रवींद्र सिंग नेगी। रवींद्र सिंग नेगी यांनी जेव्हा मोदींना खाली वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अडवून मोदींनीच खाली वाकून चक्क तीन वेळा नेगी यांना नमस्कार केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता। नेगी यांच्यानंतर विश्वासनगरचे उमेदवार ओमप्रकाश शर्मा यांनी सुद्धा मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना सुद्धा मध्येच अडवण्यात आलं। या आधी सुद्धा जाहीर कार्यक्रमांमध्ये मोदींनी त्यांच्या पाया पडणाऱ्या लोकांना थांबवत स्वतःच त्यांच्या पाया पडण्याचा प्रकार केला होता आणि त्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावरती आहेच। खरं तर पंतप्रधान मोदी हे कुणालाही त्यांच्या पाया पडू देत नाहीत, अशी कृती करणाऱ्यांना त्यांनी स्वतःहून अनेकदा अडवलंय। दरम्यान रवींद्र सिंग नेगी यांचं आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये नेमकं काय झालं त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे रवींद्र सिंग नेगी हे पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख उमेदवार अवध ओझा यांच्या विरुद्ध विधानसभेच्या रिंगणात होते। मतमोजणीच्या 13 राऊंड्सपैकी 13ही फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता रवींद्र सिंग नेगी हे तब्बल 28,072 मतांनी विजयी घोषित करण्यात आले आहेत। प्राप्त माहितीनुसार दुपारी 2 वाजेपर्यंतची जी आकडेवारी समोर आली आहे त्यामध्ये रवींद्र सिंग नेगी यांना 74,060 मतं प्राप्त झाली आहेत, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे जे प्रमुख उमेदवार नेगी यांच्या विरुद्ध उभे होते त्या अवध ओझा यांना 45,988 मतं मिळाल्याचं कळतंय। अर्थात 28,072 मतांनी ओझा यांना नेगी यांनी पराभूत केले। रवींद्र सिंग नेगी यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकायची झाल्यास नेगी हे सध्या विनोदनगरमधून नगरसेवक आहेत आणि आता नगरसेवकापासून आमदार हा मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे। हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघातच मोडतो। रवींद्र सिंग नेगी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अनेक वादग्रस्त कृतींमुळे सुद्धा चर्चेत राहिले होते। त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते ज्यामुळे अनेकदा वाद उद्भवलाय। त्यापैकीच एक उदाहरण सांगायचं झालं तर पश्चिम विनोदनगर इथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभं राहून नेगी यांनी डेअरी चालकाला चक्क धमकावलं होतं। अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचं नाव फक्त तोमर ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे नेगींनी त्यांच्या दुकानासमोर उभं राहून तुमचं जे काही पहिलं नाव असेल तेही दुकानावर दाखवा अशी मागणी केली होती। फक्त तोमर लिहून चालणार नाही, जर पूर्ण नाव दुकानावर लिहिलं नाही तर दुकान बंद करू, अशा शब्दांमध्ये नेगी यांनी धमकी देतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती उपलब्ध आहे। दरम्यान याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांना सुद्धा अनेकदा आवाहन करत भगवा झेंडा गाडीवर लावा असं सांगितलं होतं। हिंदू सणांआधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणांच्या काळामध्ये दुकान बंद ठेवण्यास सुद्धा सांगितलं होतं। हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेगी हे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत होतेच आणि आता विजयी झाल्यावरती साहजिकच रवींद्र सिंग नेगी यांच्या त्या व्हिडिओची चर्चा पुन्हा एकदा रंगतीये। याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपा आता दिल्लीत कमबॅक करताना दिसतंय आणि पुन्हा एकदा एक हाती सत्ता स्थापन करण्यास भाजपा सक्षम असल्याचं दिसून आलंय।